सुरक्षेची गरज आहे। लहान मुलींवर शाळेमध्ये जे अत्याचार होतात हे अतिशय गंभीर बाब आहे आणि अशा नराधमांना फाशी झालीच पाहिजे अशी आमच्या सर्व महिलांची इथं कळकळ आहे। त्याबद्दल आम्ही सर्व महिला महाविकास आघाडीच्या वतीने इथं जमलेले आहे आणि त्या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा द्या हेच आमचं मत आहे। रात्रीतून सरकार बदललं जातं, रात्रीतून खूप काही घडतं आणि रात्रीतून तुम्ही त्या नराधमाला फाशी का नाही देऊ शकत? तुमच्यामध्ये हिंमत नसेल तर तुम्ही आमच्या पुढे त्यांना आणा, आम्ही सक्षम आहे त्या नराधमाला शिक्षा देण्यास। एवढंच सांगून आमच्या बोलणं संपवतो। काय नाव आहे आपलं? कविता संजय साळवे। काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये घटना घडली। या महाराष्ट्रामध्ये 17,000 अशा प्रकारच्या घटना घडल्या। कुठलाही ठोस कारवाई नराधमांना होत नाही, त्यामुळे नराधमांची हिंमत वाढते। बदलापूरच्या घटनेमध्ये एका चिमुकलीवर ज्या पद्धतीने अत्याचार झाले, गुन्हा नोंदायला गेल्यावर 12-12 तास गुन्हा नोंदला जात नाही, तिथे दबाव आणला जातो। सरकारचा दबाव त्या ठिकाणी येतो आणि जनता रस्त्यावर येते। त्यावेळेला विरोधी पक्षाला या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज रस्त्यावर यावं लागतं आणि अशा पद्धतीने रस्त्यावर आल्याच्या नंतर हे म्हणतात की राजकारण करताय विरोधक। मूळ मुद्दा बाजूला ठेवून या ठिकाणी विरोधक राजकारण करतायत असं म्हणून या मुद्द्याचं गांभीर्य सरकार त्या ठिकाणी लपवू इच्छित आहे। माझा स्पष्ट आरोप आहे की 12 तास तुम्ही गुन्हा नोंदत नाही म्हणून तिथली बदलापूरची जनता रस्त्यावर आली, त्यांना काही विरोधकांनी आणलं नाही। जनता त्या ठिकाणी तुमच्या विरोधात रस्त्यावर आली, हे तुमचं या ठिकाणचं मोठं नैतिक अपयश आहे। तुम्ही राजीनामाच दिला पाहिजे। एक नाही 2-3 चिमुकलीवर अन्याय होईपर्यंत सुद्धा गुन्हा नोंदला जात नाही। ती गरोदर माता तिथे गुन्हा नोंदवला जाते, तिचं ऐकून घेतलं जात नाही। जी पत्रकार त्या ठिकाणी मांडणी करते तिला म्हटलं जातं जसं काही तुझ्यावर अत्याचार झाला, एवढी हिंमत भाजपच्या कार्यकर्त्यांची होते आणि मग या ठिकाणी वाचा फोडणं विरोधकांचं काम आहे, नागरिक म्हणून आमचं काम आहे आणि सरकारने कुठंतरी बेशरमपणा सोडावा आणि विरोधकांवर आरोप करायचे की राजकारण करा। आम्ही राजकारण नाही करत आहे। बदलापूरची जनता रस्त्यावर आली, तिला पाठिंबा देणं आमचं आद्य कर्तव्य आहे। त्या चिमुकली अशा अनेक चिमुकलींवर जो अन्याय होतोय त्याला वाचा फोडणं विरोधी पक्षाचं कर्तव्यच आहे। म्हणून आज या ठिकाणी आम्ही सरकारचाही तीव्र निषेध करत आहोत आणि त्या आरोपीला, त्या नराधमांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी कठोर पावले उचलावीत ही देखील या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवर जे वेगवेगळ्या पद्धतीने जे अत्याचार होत आहेत, उदाहरणार्थ मणिपूर, कलकत्ता, बांगलादेश, हिंदू महिलांना तिथे इतका त्रास दिला जातो आणि आता बदलापूर, कलकत्त्यामध्ये झालेल्या घटनेवर आज राज्य सरकार, केंद्र सरकार काहीही बोलत नाही। कधीपर्यंत आम्ही महिलांनी ह्या मेणबत्त्या जाळायच्या? तुमच्यात हिंमत असेल तर त्या आरोपाला आमच्या समोर उभे करा, आम्ही त्यांना जाळू। जर राज्य सरकार, केंद्र सरकारमध्ये नैतिकता नसेल तर त्यांनी हा राजीनामा द्यावा ह्या पदाचा। मी इतकंच बोलेन आणि या राज्य सरकारचा व केंद्र सरकारचा निषेध करते। काय नाव आपलं? अर्चना रवींद्र